आत्मसाधना करणारे जे साधक असतात, त्यागी असतात, मुनी असतात, ते आत्मसाधना करण्यासाठीच आहार घेत असतात. आहाराची जी विधी आहे त्यामध्ये प्रमाद येईल अशा पद्धतीचंही भोजन करत नाहीत आणि अशक्तपणा येईल असंही भोजन करीत नाहीत. चार भाग केले जातात भोजन करताना. त्यामध्ये 2 भाग पेय पदार्थ, एक भाग जो आहे तो आहाराचा सांगितला गेला, अन्नाचा सांगितला गेला, तर एक भाग जो आहे तो रिकामा ठेवायला सांगितला. आम्ही जर भरपूर खाणार, पोट भरून नव्हे पोट फुटे तोपर्यंत, तर होणार काय? आम्हाला आत्मसाधना करता येणार नाही. कोणी आग्रह केला म्हणून आम्ही खाल्लं, तर जो त्या आग्रहामुळे खाल्लं गेलेलं आहे त्याचा त्रास आग्रह करणाऱ्याला होत नसतो, खाणाऱ्याला याचा त्रास होतो आहे. पण जशी एक वाढणाऱ्याची जबाबदारी असते तशी खाणाऱ्याचीही आपली एक जबाबदारी आहे. म्हणून आपला आहार समतोल असावा ही दक्षता आपण घ्यायची. आणि ती दक्षता न घेतल्यामुळेच आम्हाला शारीरिक त्रास होतात. म्हणून आहाराच्या बाबतीत ज्याने त्याने आपल्या योग्यतेनुसार त्याचं ग्रहण करायचंय आणि आत्मसाधना वाढेल अशीच पद्धती अवलंबन करायची आहे. सावधान. आपापले आसन घाला. डाव्या तर उजवा हात ताठ बसा. प्रभूंकडे पहा. अरिहंत प्रभू आहेत, दयावान प्रभू आहेत, दमयुक्त प्रभू आहेत, त्यागी अरहंत आहेत, समाधिस्थ अरहंत आहेत. पहा जरा, एकटक पहा. परम दया आहे. दयावान अरहंत परमात्माचा आहेत. दमयुक्त अरिहंत प्रभूचा आहेत. त्यागी अरहंत आहेत.
समाधिस्थ अरहंत परमात्माचा आहेत. घो प्रभो नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. पुन्हा एकदा स्वपरदयायुक्त असणारे हे अरिहंत प्रभू, इंद्रियांचे दमन केलेले हे अरिहंत प्रभू, त्यागी ज्ञानी अरिहंत प्रभू, समाधिस्थ अरिहंत प्रभू आहेत. जाणतो आहे आपण त्यांना. प्रभू जाणले जात आहेत आमच्याद्वारे. एक अरिहंतच प्रभू आहेत. अरहंत प्रभूंनाच केवळ पाहतो आहे, जाणतो आहे. ही काही धातूची मूर्ती नाही. साक्षात परमात्मा ध्यानस्थ आमच्या समोर विराजमान आहेत. ज्ञाता द्रष्टा परमात्मा आमच्या समोर विराजमान आहेत. थोडेसे मन एकाग्र करून प्रभूंकडे एकटक पाहात अनुभव करण्याचा प्रयत्न करा. चेतन परमात्मा, जीवित परमात्मा, ध्यानस्थ परमात्मा, स्वस्थ परमात्मा, अनंत चतुष्टय युक्त परमात्मा आहेत. मी जाणतो आहे. अंतर्मुख मुद्रा आहे. स्वचतुष्टयामध्ये आहेत. निस्संग आहेत. ज्ञेय ज्ञायक संकर दोषरहित आहेत. निर्मोही आहेत हे प्रभू. गुण पहा प्रभूंमधले. शरीर नव्हे, गुणी आहेत. चेतन जीव आहेत. निर्मोही आहेत. वीतराग आहेत. सर्वज्ञ परमात्मा आहेत. हे सर्व चेतनेचे गुण आहेत, शरीराच्या अवस्था नव्हे. जाणा, प्रभूंकडे पहा. कसे आहेत प्रभू? मंगल आहेत, उत्तम आहेत. जाणतो आहे मी त्यांना. दर्शन ज्ञान चारित्रवाले हे अरिहंत परमात्मा आहेत. दर्शन ज्ञान चारित्र प्रभूंच्या शरीरामध्ये नाहीच. ते तर जीवाचे धर्म आहेत, जीवाचे गुण आहेत. जाणता आहेत प्रभू. मी दर्शन ज्ञानमय आहे. हे शरीर दर्शन ज्ञान चारित्रमय नव्हे. जाणता आहेत प्रभू. मी त्यांना जाणतोय. काय जाणता आहेत प्रभू? माझे दर्शन, माझे ज्ञान, माझे चारित्र इंद्रियांच्या विषयामध्ये नाहीच.
दर्शन ज्ञान चारित्र वाले हे प्रभू आहेत. जाणतो आहे मी. प्रशांत आहेत, शांत आहेत, एकटेच आहेत, निर्विकार आहेत, निर्विकल्प आहेत, निस्संग आहेत, नित्य आहेत, स्वतंत्र आहेत, स्वयंभू आहेत, ज्ञाता द्रष्टा आहेत. डोळे बंद करा. चला आतमध्ये, चला आतमध्ये. ज्ञानामध्ये काय दिसते? भगवान आत्मा दिसतो आहे. प्रभूंचे चेतन जीव द्रव्य जाणतो आहोत. हो हो हो. कसे आहे प्रभूंचे चेतन जीव द्रव्य? पहा तर. निसंग आहे, निर्विकल्प आहे, निर्विकार आहे. दर्शन ज्ञान चारित्रमय आहे. आनंद घन स्वरूप आहे. दयामय आहे. दमयुक्त आहे. त्याग धर्मयुक्त आहे. समाधिस्थ आहे. पहा, जाणतोय प्रभूंच्या स्वरूपाला मी जाणतोय. चेतन जीव द्रव्य आहेत हे प्रभू. निर्मोही आहेत हे प्रभू. वीतरागी आहेत हे प्रभू. सर्वज्ञ आहेत हे प्रभू. मंगल आहेत हे प्रभू. उत्तम आहेत प्रभू. जाणले जात आहेत. प्रभूच जाणले जातात, अन्य कोणीही नाही. एकमात्र प्रभूंचाच विकल्प विचार आहे. माझ्यामध्ये प्रभूच आहेत. मी प्रभूंनाच जाणतो आहे. प्रभूच जाणले जात आहेत. त्यागी प्रभू, ज्ञानी प्रभू आहेत. प्रत्याख्यानी प्रभू आहेत. पहा, नाणं पच्छखाणं. ज्ञानच प्रत्याख्यान. प्रत्याख्यान म्हणजेच त्याग. म्हणजेच त्याग अर्थात ज्ञान. ज्ञानी आहेत हे परमात्मा. काय त्यागलंय प्रभूंनी पहा तर. विकारांचा त्याग, विकल्पांचा त्याग आहे प्रभूंच्या ज्ञानामध्ये.
शुद्ध ज्ञानमय आहेत प्रभू. प्रभूंच्या शुद्ध ज्ञानामध्ये विकल्प नाहीतच, इंद्रिय ज्ञान नाहीच, क्षायक्षमिक ज्ञान नाहीच. पहा, शुद्ध स्वच्छ ज्ञान आहे. संपूर्ण संकल्प विकल्पांचा प्रभूंच्या ज्ञानामध्ये अभाव आहे. जाणतोय मी, परमत्यागी परमज्ञानी अशा अरिहंत प्रभूंना जाणतो आहोत आपण. जाणताय का? पहा, संपूर्ण परविषयांचे त्यागी आहेत भगवान. जाणतायत, केवळ जाणतायत, केवळ ज्ञानी आहेत प्रभू. मी जाणतोच आहे, मात्र ज्ञान. भूतकाळाचा विकल्प नाही, वर्तमान काळाचा विकल्प नाही, भविष्य काळाचा विकल्प नाही. किती दिवस झाले, कोणता दिवस आहे, किती दिवस राहिले, विकल्पच नाही, कालातीत आहे. प्रभूंचे ज्ञान काळावर अवलंबून नाहीच. पहा, काळाच्या विकल्पाचा त्याग आहे प्रभूंमध्ये. जाणतोय आपण, जाणतोय, कालातीत ज्ञान आहे. जाणले जाते का बघा, प्रभूंना भूत वर्तमान भविष्य काळाचा विकल्प नाहीच. ते तर आपल्या ज्ञान स्वभावामध्येच लीन आहे. हो हो, कसे आहेत प्रभू, कसे प्रभूंचे ज्ञान. क्षेत्रातीत आहे. पहा, प्रभूंना क्षेत्राचाही विकल्प नाही. कोणते क्षेत्र आहे? भरत क्षेत्र आहे का, ऐरावत क्षेत्र आहे का, विदेह क्षेत्र आहे? मध्यलोक आहे का, अधोलोक आहे का, ऊर्ध्वलोक आहे? नाही, क्षेत्राचा विकल्प नाही. क्षेत्राच्या विकल्पाचाही त्याग आहे प्रभूंच्या ज्ञानात. ओ हो हो, जाना, विकल्पातीत केवळ ज्ञानी प्रभू कसे आहे. केवळ ज्ञानीचे ज्ञान कसे आहे पहा. विकल्पांचा संपूर्णतः त्यागच आहे. परमत्यागी आहेत प्रभू. लक्षण जाणतात. काळ भिन्न आहे, मी ज्ञानमय आत्मा भिन्न आहे. क्षेत्र भिन्न आहे, मी ज्ञानमय आत्मा भिन्न आहे. हेच प्रत्याख्यान होय, हाच त्याग होय. प्रभूंनी जाणले, मी जाणतोय प्रभूंना. प्रभूंनी काय जाणले?
प्रभू जाणतात मी ज्ञानमय, मी काळ नाही. प्रभू जाणतायत मी ज्ञानमय, मी क्षेत्र नाही. जाणतोय का आपण प्रभूंना? प्रभूंचे ज्ञान काळावर अवलंबून नाही. प्रभूंचे ज्ञान क्षेत्रावर अवलंबून नाही. ज्ञान तर स्वाधीन आहे प्रभूंचे, स्वयंभू आहे प्रभूंचे ज्ञान. हो हो हो. प्रभूंच्या ज्ञानामध्ये कोणताही काळ बाधक नाही. पहा, त्यांच्या ज्ञानाचे परिणमन काळामुळे थांबलेले नाही, चाललेले नाही. त्यांच्या ज्ञानाचे परिणमन तर स्वयंभूच होत आहे. अबाधित आहे ज्ञान प्रभूंचे. पहा, विशिष्ट क्षेत्रामुळे प्रभूंचे ज्ञान विकल्पातीत आहे असे नाही. अहो, ज्ञान तर क्षेत्राच्या विकल्पाच्या अतीत आहे. क्षेत्रामुळे ज्ञानाची उत्पत्ती नाही. क्षेत्र तर भिन्न आहे, ज्ञान भिन्न आहे. ज्ञानामुळे क्षेत्र नाही, क्षेत्रामुळे ज्ञान नाही. जाणतात प्रभू, त्यामुळे सहज शांत आहेत, निराकुल आहेत. जाणताय का? पहा, क्षेत्रातीत, कालातीत ज्ञानी परमात्मा आहे. जाणतोय मी. भूतकाळामुळे भूतकाळातले ज्ञेय जाणत नाहीत प्रभू. वर्तमान काळातील वस्तू जाणत नाहीत प्रभू. भविष्य काळामुळे भविष्य काळाचे ज्ञान उत्पन्न होते असे नाही. अहो, काळ आणि ज्ञान स्वतंत्र आहे. जाणले का? बघा, काळाचा आणि ज्ञानाचा काय संबंध? पहा तर, जाना जरा प्रभूंना. सुंदर आहे प्रभूंचे ज्ञान. मी तर आजपर्यंत कुठल्या तरी काळात, क्षेत्रातच अडकून राहिलो. विशिष्ट काळातच मला ज्ञान होणार, विशिष्ट काळात होणार नाही. विशिष्ट क्षेत्रात ज्ञान होणार, विशिष्ट क्षेत्रात होणार नाही. अहो, मूढता नाही. जाणले आता प्रभूंचे स्वरूप. जसे प्रभूंचे स्वरूप तसेच माझेही स्वरूप आहे. ओहो, पहा, जसे प्रभूंचे ज्ञान तसेच माझे ज्ञान. आहा हा. जर प्रभूंचे ज्ञान कालाने बाधित नाही, तर माझे तर ज्ञान कुठे काळामुळे बाधित आहे? पहा, कोणताही काळ असो, माझे ज्ञान स्वतंत्रच आहे. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, रात्र असो, काळ भिन्न, ज्ञान भिन्न. सकाळी मला जाणता येते, दुपारी मला जाणता येत नाही असे नाही. अहो, काळ भिन्न आहे,
माझे ज्ञान प्रभूंच्या ज्ञानाप्रमाणे काळावर अवलंबून नाहीच. काल भिन्न, ज्ञान भिन्न. काळ काय करतो माझ्या ज्ञानामध्ये? काहीच नाही. विनाकारण काळावर अवलंबून राहतो मी? नाही. समजले, ज्ञान स्वरूप दृष्टीमध्ये आले आणि मला समजले. प्रभू दृष्टीमध्ये आले आणि मला समजले. माझे ज्ञान काळावर अवलंबून नाहीच. ज्ञानाचे परिणमन स्वाधीन आहे, स्वयंभू आहे, प्रतिसमयाला आहे, स्वतःमध्ये आहे. पराधीनता संपली. कालातीत ज्ञान प्रगट झाले माझ्या ज्ञानात. मी लहान होतो म्हणून मला समजत नव्हते. मी मोठा झालो म्हणून मला समजते नाही. लहान मोठ्या अवस्था बदलल्या तरी ज्ञान त्या लहान मोठ्या अवस्थेमुळे उत्पन्न होत नव्हतेच. ज्ञान तर ज्ञानाने होत होते. पूर्वीही ज्ञानाने ज्ञान, आताही ज्ञानाने ज्ञान, पुढेही ज्ञानाने ज्ञान. ज्ञानच ज्ञान. ओहो. काळ माझ्या ज्ञानाला अडथळा आणू शकत नाही. पहा तर, केवल ज्ञान स्वरूपी आत्मा, प्रभू समान निर्विकल्प ज्ञान आहे, 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 जाणतो आहोत. प्रभूंप्रमाणे माझे ज्ञान स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, स्वयंभू आहे. भूतकाळामुळे भूतकाळाचे ज्ञान नाही. वर्तमान काळामुळे वर्तमान काळातील पदार्थांचे ज्ञान नाही. भविष्य काळामुळे भविष्य काळातील अर्थाचे ज्ञान नाही. काळ ज्ञानाच्या उत्पत्तीचे साधन नाहीच. ज्ञान स्वतंत्र आहे, ज्ञान स्वाधीन आहे, जाणतोच आहे. हा आत्मा कोणत्याही काळामध्ये जाणीवेत येतोच. या आत्म्याला जाणण्यामध्ये कोणताही काळ बाधक नाही. पहा, दिवस नाही, रात्र नाही, केव्हाही कुठल्याही काळामध्ये ज्ञानमय आत्मा आहेच. काळाचा आणि ज्ञानाचा संबंधच नाही. बघा तर, म्हणून मला सकाळी चांगले ध्यान होते, रात्री मला चांगले ध्यान होत नाही. हा विकल्पच संपला.
अहो दिवस आणि रात्रीच्या विकल्पाच्या अतीत आहे हे माझे ज्ञान. दिवस रात्र तर हा व्यवहार काल आहे. मी त्याच्यामध्ये विकल्प करून अनेक प्रकारचे खोटे विचार करतो. नाही, आता नाही. कोणतेही वर्तन असो काळाचे, दिवस असो, दुपार असो, रात्र असो, माझे ज्ञान त्या दिवस रात्रीवर अवलंबून नाही. मी कालातीत आहे. ज्ञानातून काळाचा त्याग झाला. काळाची चिंता राहिलीच नाही. पहा तर, स्वतंत्र स्वाधीन ज्ञान दृष्टीमध्ये आलेच. हो हो, केवल ज्ञान आहे. भूत वर्तमान भविष्य काळाचा विकल्प करणारे ज्ञान नाही. समय, घटका, तास, दिवस, महिना, वर्ष यांचा विचार करणारे ज्ञान नाहीच. मी केवल ज्ञान स्वभावी आहे, जाणतो आहे. कोणताही क्षण असो, कोणताही दिवस असो, कोणताही महिना असो, कोणतेही वर्ष असो, माझा त्याच्याशी काय संबंध. मी कालातीत आहे. माझे ज्ञान कालाच्या अतीत आहे. काळामुळे माझ्या ज्ञानाची उत्पत्ती नाहीच. जाणताय का? हो हो हो, ज्ञानमय आत्मा स्वयंभू आहे. काळाचे प्रत्याख्यान ज्ञानातून झालेच. काळ भिन्न, निज ज्ञान स्वभावी आत्मा भिन्न आहे. माझे ज्ञान क्षेत्रावरही अवलंबून नाहीच. पहा, क्षेत्रामुळे ज्ञानाची उत्पत्ती होतच नाही. ज्ञान तर ज्ञानातून होते. विशिष्ट क्षेत्रामुळे ज्ञान होतच नाही. पहा, स्वतःच्या ज्ञानाकडे दृष्टी द्या. कुठाय या ज्ञानामध्ये क्षेत्र? कुठाय? कशाला क्षेत्राचा विकल्प पाहिजे? नाहीच. कोणतेही क्षेत्र असो, माझे ज्ञान क्षेत्राच्याही विकल्पाच्या अतीतच आहे. घर असो नाहीतर ध्यान क्षेत्र असो, कोठेही असो, ज्ञान तर स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, स्वयंभू आहे. जाणतोय मी. ध्यान मंदिर असो, भोजनगृह असो, ज्ञान भोजनगृहामुळे बदलते असे नव्हे. ज्ञान तर कोठेही असा ज्ञानातूनच उत्पन्न होते. ध्यान मंदिरात आलो म्हणून आत्म्याचे ध्यान होते असे नव्हे. पहा, ध्यान मंदिर हे ज्ञानाचे क्षेत्र नव्हेच. ज्ञान स्वरूपी आत्मा ज्ञानाचे क्षेत्र आहे. जाणताय का? पहा तर, क्षेत्राचाही माझ्या ज्ञानामध्ये विकल्प राहिला नाही.
प्रभूंच्या ज्ञानामध्ये, केवल ज्ञानामध्ये जसा क्षेत्राचा विकल्प नाही, या माझ्या ज्ञानामध्ये देखील क्षेत्राचा विकल्प नाहीच. कोणत्याही क्षेत्रात असलो तरी हा ज्ञान स्वरूप आत्मा आहेच. क्षेत्र ज्ञानामध्ये बाधक नाहीच. झाला विकल्पातून, ज्ञानातून क्षेत्राचाही त्याग झाला. स्वतंत्र ज्ञान समजले, अनुभवले. आता मला कोणता काळ आहे याची चिंता नाही, कोणते क्षेत्र आहे याचीही चिंता नाही. ज्ञान स्वरूप आत्मा तर सदैव आहे. कोठेही असलो तरी ज्ञानमय आत्मा आहे. आहे पहा, सदैव आहे, शाश्वत आहे, नियत आहे हे आपले ज्ञान स्वरूप. निरालंब आहे हे आपले ज्ञान स्वरूप. मात्र ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान पराधीन नाहीच. स्वाधीन ज्ञान, केवल ज्ञान, अनंत ज्ञान, निर्विकल्प ज्ञान आहे, आहे, आहे. जाणतो आहोत. कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी आता भ्यायचे काम नाही बघा. माझे ज्ञान क्षेत्रावर कुठे अवलंबून? ओहो, क्षेत्र तर भिन्न आहे. हा ज्ञान स्वभावी आत्मा मी आहे. माझ्यात क्षेत्र नाही, क्षेत्रात माझे ज्ञान नाही. क्षेत्रामुळे माझ्या ज्ञानाची उत्पत्ती नाहीच. म्हणून खोलीमध्ये जरी गेलो आम्ही तरी सुद्धा ते क्षेत्र आत्म्याची अनुभूती घेण्यामध्ये बाधा करणार नाहीच. मजा आहे पहा. तर मी मानले इथं या हॉलमध्ये बसलो म्हणजे आत्म्याचे ध्यान होईल. नाही. अहो, हे क्षेत्र तर जड आहे. त्याच्यात ज्ञान नाही तर ते माझ्या ज्ञानाला कसे उत्पन्न करेल? मग खोली असली ती सुद्धा यासारखी जडच आहे. त्या खोलीमध्ये ज्ञान नाहीच. म्हणून ती ज्ञानाला जशी उत्पन्न करत नाही तसं ज्ञानाला बाधाही करीत नाही. हो हो हो, किती मजा आहे बघा. क्षेत्रातीत, कालातीत, विकल्पातीत, केवल ज्ञानमयी शुद्ध चेतन आत्मा आहे. जाणला जातोय, जाणतो आहोत. सुंदर आहे. हो हो हो. ही पर्याय संपल्यानंतर मी कोणत्या काळात उत्पन्न होणार, कोणत्या क्षेत्रात उत्पन्न होणार चिंता नाही. कारण ज्ञान ज्ञानात आहे, क्षेत्रात नाही, काळात नाही. आ हा हा, पहा किती मजा आहे. स्वतंत्रतेमध्येच मजा आहे, शांती आहे. पराधीनता, दुःख, अशांतीचे कारण.
समजले प्रभू, आपल्या निमित्तात मला समजले, जर आपले ज्ञान काळावर क्षेत्रावर अवलंबून नाही तर आपल्यासारखेच हे माझे ज्ञान देखील क्षेत्र काळावर अवलंबून नाहीच. स्वतंत्र ज्ञानमय आत्मा आहोत, जाणतोच आहोत. आहा, संपले काळाचे विकल्प, संपले. निर्भार झालो आपण. क्षेत्राचा विकल्प संपला, निर्भार झालो मी. ओ हो हो. ज्ञानमय चिन्मात्र, ज्ञानमात्र, स्वयंभू शुद्ध जीव आहे, निर्विकल्प आहे. पहा, विकार रहित ज्ञान आहे, विभाव रहित ज्ञान आहे. मात्र ज्ञान, ज्ञान, ज्ञानच आहे. हाच त्याग आहे. ज्ञानी आहोत, त्यागी आहोत, समाधिस्थ आहोत. हो हो हो. ज्ञानरूपी स्वभावामध्येच आहोत. परमसमाधी आहे. हा निज ध्रुव परमसमाधी आहे. पहा, समतेचा आधार आहे, समतेचे भंडार आहे, समतेचे साम्राज्य आहे, समतेचा सागर आहे, समतेचे अधिष्ठान आहे. हो हो. ज्ञान समाधी आहे, चेतन समाधी आहे, आनंद समाधी आहे, परमात्म समाधी आहे, निजात्म समाधी आहे. डोळे उघडा, भगवंतांकडे पहा. प्रभू समाधिस्थ दिसतील. पहा, डोळे बंद करा, समाधिस्थ व्हा. समता स्वभावी आहे मी. डोळे उघडा, भगवंतांकडे पहा. क्षेत्राच्या विकल्पाच्या अतीत असणारे हे अरिहंत परमात्मा आहेत. डोळे बंद करा. हा मी क्षेत्राच्या विकल्पाच्या अतीत असणारा
ज्ञानमय आत्मा आहे. डोळे उघडा, प्रभूंकडे पहा. काळाच्या विकल्पाच्याही अतीत असणारे केवल ज्ञानी प्रभू आहेत. हा मी. डोळे बंद करा. हा मी. काळाच्या विकल्पांच्या अतीत असणारा केवल ज्ञान स्वरूपी शुद्ध आत्माच आहे. डोळे उघडा, भगवंतांकडे पहा. ज्ञानी आहेत प्रभू, जाणा. डोळे बंद करा. हा मी ज्ञानी आहे, पहा. आता तुमचे तुम्ही हा प्रयोग करा. शांति शांति शांति. मी शांत आहे. मी प्रशांत आहे. मी परमशांत आहे. डोळे उघडा, भगवंतांकडे पहा. दयावान, दमयुक्त, त्यागी, समाधिस्थ असणारे हे प्रभू आहे. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. मी अहिंसामय आहे. मी अतींद्रिय ज्ञान स्वभावी आहे. मी ज्ञानमय आहे. मी समाधिस्थ आहेच.
विसर्जन. ध्यानाचा काळ कधीही संपत नाही, लक्षात घ्या. विसर्जन म्हटले म्हणजे आता काळ संपला, 1 तास झाला, 50 मिनिट झाले, आता आम्हाला उपयोग बाहेर न्यायला किंवा काळ हा आता आम्हाला बाहेर उपयोग न्यायला भाग पाडणार नाही. जरी विसर्जन म्हटले तरी सुद्धा आमचा ज्ञान स्वभाव, आमचे ज्ञानातून येतच राहणार आहे. म्हणून आम्हाला हा प्रयोग निरंतर करत राहायचा आहे. बाहेर गेलो तरी ते क्षेत्र आम्हाला बाहेरच्या वस्तू जाणा म्हणत नाही. त्याही ठिकाणी त्या क्षेत्रामुळे ज्ञान नाही, ज्ञानामुळे ज्ञान आहे, अशी ज्ञानाची अखंड आराधना, साधना आम्हाला येथे करायची आहे. म्हणून वेळ संपली किंवा क्षेत्रातून बाहेर पडलो म्हणून आमचे आत्म्याचे ध्यान संपले असे बिलकुल समजायचे नाहीच.